पुणे फेस्टिवलच्या निमित्तानं आयोजित आजचा कार्यक्रम हा कार्यक्रम ज्यांच्या अमृत हस्ते या ठिकाणी संपन्न झाला ते या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब, ज्यांच्या प्रेरणेतून गेले 36 वर्ष हा कार्यक्रम देशात आणि जगाच्या पातळीवर चर्चेला राहतो ते आदरणीय सुरेश कलमाडी साहेब, मीराताई कलमाडी, खासदार सुनेत्रा पवार वहिनी, खासदार मेघाताई, त्याचबरोबर आमदार रवींद्र धनगेकरजी, त्याचबरोबर मारी फ्रान्स आनस लेखिका, ज्यांनी या कार्यक्रमाची धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळलेली आहे ते कृष्णकुमार गोयलजी, उल्हासदादा पवार, आमचे सहकारी अभय छाजेड, जिल्ह्याचे पुण्याचे आयुक्त राजेंद्र भोसलेजी, आमचे मित्र रमेश बागवेजी, शमा पवार मॅडम, डॉक्टर सतीश देसाई, ज्यांनी आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे असे सचिन किलारी, त्याचबरोबर संदीप सलगर, ज्यांना पुरस्कार जीवन गौरव मिळाला ते आदरणीय पी.डी. पाटील साहेब, एस.डी. फडणवीसजी, दीपकजी, संजय नहार, गोरडे साहेब, या कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या भाग्यश्रीताई पाटील आणि सर्वच पुणे फेस्टिवलच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व पुणेकर, विशेष आनंद वाटतो कोल्हापूरकर म्हणून आज पुण्याच्या फेस्टिवलच्या कार्यक्रमाला येण्याचा योग मला आला. अभयजी गेले 2-3 वर्ष या कार्यक्रमाच्या निमित्तानं यावं अशी त्यांची इच्छा होती, परंतु योग जुळून येत नव्हता. परंतु आज अतिशय आनंद वाटतो की या कार्यक्रमाला ज्यावेळी 92 साली कॉलेजमध्ये मी इथं शिकत होतो त्यावेळी पुणे फेस्टिवल बघायला यायचो प्रेक्षक म्हणून, आणि आज पाहुणा म्हणून येण्याचा योग या ठिकाणी आला हे मी माझं भाग्य या ठिकाणी समजतो. अतिशय चांगला कार्यक्रम कलमाडी साहेबांनी त्या काळामध्ये गणेश उत्सव हा राज्य पातळीवर, देश पातळीवर आणि देश पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचं काम खऱ्या अर्थानं कलमाडी साहेबांनी त्या काळामध्ये केलं, आणि तीच परंपरा आज चांगल्या पद्धतीनं पुढे नेण्याचा प्रयत्न अनेक सगळी मंडळी या ठिकाणी करतायत. मेघाताई गेल्या, चंद्रकांत दादा आणि मुरलीधर आले असते तर अर्ध व्यासपीठ गोयल साहेब कोल्हापूरचं असतं. अजितदादा कोल्हापुरात शिकले, दादा तर आमचेच तुम्ही घेतलेत, मुरलीधरजी तालमीत कोल्हापूरला त्या ठिकाणी होते. आज अतिशय एक चांगला कार्यक्रम, छत्रपती शाहू महाराजजी या कार्यक्रमाला येणार होते परंतु काही अपूर्व कारणामुळे ते येऊ शकले नाहीत. त्यांनी शुभेच्छा या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. जीवन गौरव पुरस्कार मिळालेले आदरणीय फडणवीस साहेबांना बघितल्यानंतर गणेशाचरणी एवढीच प्रार्थना करावी लागते की तुम्हाला आम्हाला त्यांच्यासारखं आयुष्य मिळो. म्हणजे गणरायाचरणी एवढीच प्रार्थना आहे की आज या कर्तृत्वान व्यक्तिमत्वानं व्यंगचित्राच्या माध्यमातून संपूर्ण देशभर आपलं नाव या ठिकाणी केलं. आज पुणे फेस्टिवलच्या माध्यमातून एक मोठा सन्मान त्यांना मिळतो, याचा आनंद आम्हाला आहे. आणि आमचे घरचेच आदरणीय पी.डी. साहेबांना, दाजींना देखील हा पुरस्कार या ठिकाणी मिळतोय. आदरणीय डी.वाय. पाटील साहेबांचं शैक्षणिक कार्य या पुण्यामध्ये खऱ्या अर्थानं जोमानं पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आदरणीय दाजींनी घेतली, भाग्यश्रीताईंनी घेतली, आणि आज डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी ही देशामध्ये नावाजलेली युनिव्हर्सिटी करण्यामध्ये त्यांचा प्रमुख सिंहाचा वाटा राहिलेला आहे, हे मला मुद्दामून आपल्याला या ठिकाणी सांगायचं. आणि म्हणून या सगळ्या मंडळींचं आज कौतुक. संजय नहार 92 पासून माझे मित्र आहेत, त्या काळापासून कॉलेजच्या डेज पासून आम्ही एकत्र असणारी मंडळी, आणि या सगळ्यांचा एक कौतुक सोहळा या ठिकाणी होतो, याचा आनंद आहे. आणि विशेष करून आज दादा देखील या कार्यक्रमाला आलेले आहेत गुलाबी शुभेच्छा द्यायला. मगाशी निवेदक म्हटले म्हणून मी फक्त अनुमोदन दिलं. दादांचे मनापासून धन्यवाद या ठिकाणी आहेत. या पुणे फेस्टिवलला ज्या पद्धतीनं मगाशी सांगण्यात आलं, जगभर हा फेस्टिवल कसा घेऊन जाता येईल, दीपकजी म्हणलं तसं आज टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जगभर हा फेस्टिवल कसा घेऊन जाता येईल हा प्रयत्न या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि या फेस्टिवलच्या माध्यमातून आज 100 वर्ष पूर्ण झालेल्या मंडळांचा सत्कार असेल, पुण्यातली जी काही रत्न आहेत त्या सगळ्यांचा सत्कार करण्याचं एक चांगलं व्यासपीठ आदरणीय कलमाडी साहेबांनी निर्माण केलेलं आहे. त्यांचे धन्यवाद द्यावे तेवढे या ठिकाणी कमी आहेत. याच पद्धतीचे उपक्रम
प्रत्येक शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये झाले तर निश्चितपणे एक चांगला संदेश, सामाजिक बांधिलकीचा संदेश हा येणाऱ्या भविष्यकाळात देता येईल हा विश्वास व्यक्त करतो. अभय चाजेरजी आणि त्यांच्या गोयल साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की आज आपण मला निमंत्रित केलं. अतिशय आनंद वाटतो या कार्यक्रमाला उपस्थित राहत असताना. मनापासून या पुणे फेस्टिवलला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. गणपती बाप्पा